बी आहे, म्हणजे देर आर वेज. पण तुम्ही अशा या घटना जर घडल्या डेफिनेटली मी म्हणतो मला सांगा, आय विल ॲक्ट अगेन्स्ट ऑफिसर ऑल्सो. नाही, या ज्या सगळे तुमच्याकडे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही 2 शिफ्ट मध्ये काम करायला लावता हा, आणि मग त्यांना शनिवार रविवारची सुट्टी पण मिळत नाही व्हेरी गुड. आणि त्यांना माझ्याकडे आलेली ती कंप्लेंट. पब्लिक ज्या ज्या सुट्ट्या असतात त्या पण मिळत नाही. व्हेरी गुड. ही कंप्लेंट जर आपण बघितली तर ती कोणी लिहिलेली आहे माहिती आहे का आपल्याला? हे आमच्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये लॅबच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. ती मंत्री महोदयांकडे केली. मंत्री महोदयांनी माझ्याकडे सांगितले काय ते बघा. ते माझ्याकडे 8-10 दिवसापूर्वीच कंप्लेंट आलेली आहे. कंप्लेंट काय की आम्हाला बाकीचे जसे ऑफिस आहेत त्याप्रमाणे ऑफिस टाईममध्ये द्यावा. आता लॅबोरेटरी आणि ऑफिस याच्यामधला त्यांना जर फरक आतापर्यंत कळला नसेल तर ती आमचीच चुकी म्हणावं लागेल. कारण दॅट इज अ लॅब, आणि लॅब ही 24/7 चालत असते. शासनाच्या सुद्धा हेल्थ डिपार्टमेंटच्या तुम्ही बघितलं लॅबोरेटरी 24/7 असते. 3 शिफ्टमध्ये काम होतं. संडेला सुद्धा सुट्टी नसते कारण ते लॅब चालू असते. याचा आता सगळे 7 दिवस काम करत नाही, 6 दिवसच काम करतात. प्रत्येक दिवशी 8 तास म्हणजे 48 तासाच्या वरती कुणाला काम दिलं जात नाही, शिफ्टमध्ये करतात. माझ्या अगोदर हीच लॅब आमच्या सगळ्या 10 ते 6च चालायच्या. म्हणून आपण जर बघितलं असेल की लॅबचे रिपोर्ट, आमचे सॅम्पल रिपोर्ट वेळेवर येत नाहीत, ही जी ओढ होती आम्हाला, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, मॅन पॉवर नाही, वगैरे वगैरे होतं. म्हणजे ठीक आहे तुमच्याकडे नाही आहे ना, लेटेस्ट सी की ह्या ज्या लॅब आहे त्याची कॅपॅसिटी किती, इन्स्ट्रुमेंट किती आहेत, मॅन पॉवर किती आहे, काय किती. मग माझ्या लक्षात आलं की 10 ते 6 काम करतात. तर 10 ते 6 म्हणजे अशा 100 जर लॅब केलं तर तुमचं कधीच होणार नाही आहे. कधीच होणार नाही आहे. लॅबनी लॅबसारखं काम केलं. म्हणून आम्ही तिन्ही लॅबमध्ये, आमच्या ज्या 3 आहेत म्हणजे इथे संभाजीनगर आणि नागपूर, हे केलं की 2 शिफ्टमध्ये चालू करू आपण, गरज पडल्यानंतर 3री शिफ्ट चालू करू. म्हणून 7 ते 1 आणि 1 ते 9 ह्या 2 शिफ्ट चालू केल्या. मुंबईत व्यवस्थित चालू आहेत, नागपूरला व्यवस्थित. प्रॉब्लेम फक्त छत्रपती संभाजीनगरला आला. छत्रपती संभाजीनगरला आला. मग त्यांनी लिहिलं की आम्हाला सुट्ट्या दिल्या नाहीत. त्या केसमध्ये अशा पद्धतीने ज्यावेळेस मिसरिप्रेझेंटेटिव्ह होतं, मग मी तर उलटं म्हणायला पाहिजे, तुमच्याकडे एवढे जे सॅम्पल पेंडिंग आहे तो जर डेटा दाखवला तर आपण तर वेगळ्याच लेवलला जाऊ. म्हणजे माझ्याकडे अशाही लॅब आहेत ह्या दोन्हीपैकी किंवा तिन्हीपैकी 5 ते 7 सायंटिस्ट आहेत. 8-8 तास केलं तर कमीत कमी, म्हणजे प्रत्येकाने 8 तास केलं तर 5 म्हणलं तर 40 तास काम होतं. आणि सॅम्पल किती टेस्ट केले तर 2 दिवसातले. आणि ऐकून एका दिवसाचा नाही, तुम्हाला ॲव्हरेज डेटा दाखवू शकतो मी. आता हे जर मी सांगतो की तुम्ही जर 10 प्रकारचे सॅम्पल आहेत, एकाचे 10 तर सॅम्पल बॅच पण करता येतात. मी तेही सांगितलं त्यांना, बॅच पण करायची नाही, त्यांना 2 शिफ्टमध्ये काम करायचं नाही, त्यांना रिझल्ट पण द्यायचे नाही. व्हाय आर यू हिअर? सध्या जी पूर्ण बातमी गाजते आहे ती मंत्रालयाच्या कॅन्टीनची आहे.